आज ज्या गोष्टीची आपल्याला भीती आहे ना, त्या भीतीचं निवारण ग्रामगीता आहे. प्रत्येक मायबापाला भीती आहे की आपल्या घरात जवान पोरगी आहे, रोज कॉलेजला जाऊन राहिली, काय सांगताय ते घरी येईल की नाही, याचं उत्तर, याचं समाधान ग्रामगीता आहे. एखाद्याचा मुलगा वाईट मार्गाला लागतो, बिघडून जातो, मुलगी वाईट मार्गाला लागते, बिघडून जाते, काय तुम्हाला कल्पना नाही? काय आम्हाला समजत नाही की आमच्या मुलीच्या वागणुकीमध्ये काहीतरी अंतर पडलाय, फरक पडलाय, ही अशी नव्हती पहिले? आम्हाला कळते. अरे कळत नसेल तर ग्रामगीता वाचा ना, तुमचं कुटुंब वाचेल. ज्या मुलीला आम्ही लहानाचं मोठं केलं, ते अचानक जर घर सोडून कुठं निघून गेलं ना, तो बाप त्या दिवशी संपला. तो शरीरानं जिवंत राहील, पण गावातून वर मान करून चालण्याची हिंमत कधी होत नाही. मी बघितले काही बाप की ज्यांच्या मुली पळून गेल्या. जो माणूस अख्ख्या गावाशी बोलका होता, जो माणूस घरापासून आपल्या उद्योगाला दुकानात जायचा ना, प्रत्येक माणसाची काहीतरी बोलून जायचा, आजी, मावशी, काकू. पण ज्या दिवसापासून पोरगी पळून गेले त्या दिवसापासून खाली मान घालून जातो, कोणाशीच बोलत नाही. तो फक्त शरीरानं जिवंत आहे. भावना संपली महाराज जगण्याची.